नमस्कार, मी भगवंत कुलकर्णी. ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आपण बरेच आता ब्राह्मणांबद्दल आपण बोललेलो आहोत, आपल्या लोकांबद्दल, आपले गुण अवगुण या सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोललेलो आहोत. आपल्याही काही चुका असतील काय, पण हे सगळं करून आपल्याला एक एकत्रीकरण आपलं होणं गरजेचं आहे. एकत्रीकरण कशासाठी गरजेचं आहे आपल्याला, की आज आलेल्या परिस्थितीला आपण कसं तोंड देता येईल आणि कुठल्याही गोष्टीचं एकत्रीकरण होणं हे केव्हाही चांगलं असतं, त्याला कधी हे नसतं. आणि आपल्या एकत्रीकरणातून आपलं चांगलं देशाचंच भलं होईल, त्याच्यामध्ये काही दुमत नाही. तर आज एकत्रीकरण ब्राह्मणांचं कसं करावं. आज ब्राह्मण म्हणजे मी हे बोलत असताना मी महाराष्ट्रापुरतं बोलतो आहे. तसं संपूर्ण हिंदुस्थानामध्ये म्हटलं तर आज साधारणपणे 13-13.5 कोटी ब्राह्मण आहेत. आणि काय म्हणतात त्याला, आणि हा 13.5 कोटी ब्राह्मण ऑल ओव्हर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये असल्यामुळे त्यांच्यावर आपण एक म्हणजे कसं करायचं हे आधी आपण महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांचं एकत्रीकरण कसं करता येईल. महाराष्ट्रामध्ये आपल्याला एकत्रीकरण करायचं असलं तर प्रामुख्याने ब्राह्मण मंडळी कुठे आहेत बघितलं तर तीर्थक्षेत्री ब्राह्मण मंडळी बऱ्यापैकी आहेत. त्याच्यानंतर पुणा मुंबईमध्ये ब्राह्मण मंडळी बऱ्यापैकी आहेत. नाशिकमध्ये ब्राह्मण मंडळी बऱ्यापैकी आहेत. कोकणामध्ये काही प्रमाणात ब्राह्मण मंडळी आहेत. अशा प्रकारचा विखुरलेला ब्राह्मण समाज आहे. आणि तुमच्या खेडेगावामध्ये ब्राह्मण जवळजवळ 50% खेडेगावांमध्ये ब्राह्मण नाही आहे. आणि उरलेल्या 50%मध्ये जो काही ब्राह्मण लोक आहेत ते एखाद दुसरं घर आहे. तालुक्या स्तरावर बऱ्यापैकी ब्राह्मण मंडळी आहेत आणि बाकीची शहरांमध्ये ब्राह्मण मंडळी आहेत. ही ब्राह्मण मंडळी बेसिकली काय करतात तर तालुका स्तरातल्या ज्या काही ब्राह्मण मंडळी आहेत हे ब्राह्मण मंडळी एक तर भिक्षुकी करतात किंवा स्वतःचा काहीतरी छोटा मोठा व्यवसाय करतात किंवा तुमचं वकिली करतात. बऱ्याच ठिकाणी पिढीजात वकिली चालते आणि काही ठिकाणी डॉक्टर आहेत. अशा प्रकारचं साधारणपणे ब्राह्मणांचं खेडेगावामध्ये म्हणजे तालुका स्तरावर हे असं आहे. आणि तसंच ही आहेत काय म्हणतात त्याला, जी शहरं विकसित शहरं नाही आहेत तिथेही साधारणपणे हीच परिस्थिती आहे. पण जी विकसित शहरं आहेत त्याच्यामध्ये ब्राह्मण बऱ्यापैकी नोकरदार आहे. ब्राह्मण खूप मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक नाही आहे पण बऱ्यापैकी नोकरदार आहे. आणि हा जो नोकरदार ब्राह्मण आहे हा नोकरदार ब्राह्मण प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहे. गव्हर्नमेंटमध्ये आता पहिल्यांदा होता, आता खूप बऱ्यापैकी कमी झालेला आहे. पण हा जो नोकरदार आहे हा प्रायव्हेट सेक्टरमध्ये बऱ्यापैकी ह्या मोठ्या प्रमाणावर नोकरदार आहे. तर ह्या सगळ्यांचं एकत्रीकरण आपल्याला कसं काय करता येईल. आज अनेक संघटना आहेत ब्राह्मणांच्या, ज्या सामाजिक कार्य करतात, काही व्यावसायिक कार्य करतात, काही राजकीय दृष्टीने कार्य करतात. अशा अनेक संघटना आहेत आणि ह्या संघटनांच्या माध्यमातून ब्राह्मणांचं एकीकरण कसं करता येऊ शकतं वगैरे हे आपल्याला बघायला पाहिजे. पण ह्या बऱ्याचशा संघटना ज्या आहेत या संघटनांचं एकमेकांमध्ये समतोल नाही आहे. एकमेकांमध्ये त्यांच्या काय म्हणतात त्याला एकमेकांमध्ये समतोल नाही आहे आणि एकमेकांमध्ये एक विचार नाही आहे असं आहे. म्हणजे समजा मी एखादी संघटना काढली तर या संघटनेचे कार्यक्रम कसे यशस्वी होणार नाहीत याच्यासाठी दुसरी कुठली तरी संघटना काम करणार. आपण समजा सगळ्यांना बोलवलं, सगळ्या संघटनांना बोलवलं तर त्याच्यामध्ये मान अपमानाचे फार मोठ्या प्रमाणावर हे असतात. हे कुठेतरी आपण कमी करायला पाहिजे. म्हणजे आत्ता अगदी साधं तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं तर आत्ता परशुराम आर्थिक विकास महामंडळ झालं. त्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाचं चे अध्यक्ष म्हणून कॅप्टन आशिष दामले यांना अध्यक्षपद दिलं. कॅप्टन आशिष दामलेंना अध्यक्षपद दिल्यानंतर प्रत्येक वेगवेगळ्या संस्थांनी त्यांना बोलवून त्यांचा काय म्हणतात त्याला त्यांचं स्वागत केलं आणि त्यांचा सत्कार केला. पण सगळ्या ब्राह्मण संघातने एकत्र मिळून एक पुण्याला किंवा मुंबईला किंवा तत्सम कुठेतरी असं एक मोठा सत्कार करायला काही हरकत नव्हता. आता सगळ्यांनाच समजा पुण्याला येता येत नसेल, मुंबईला येता येत नसेल
तर एक मराठवाड्यापुरता एक मोठा सत्कार करायला पाहिजे, एक खानदेशातला सत्कार करायला पाहिजे, एक विदर्भातला सत्कार करायला पाहिजे, आणखीन एक पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणचा एक वेगळा वेगळा सत्कार करायला पाहिजे. असं काहीतरी आपण करायला पाहिजे होतं. पण ह्याच्यामध्ये काय होतं की आपली जी दुफळी आहे ही दुफळी आपली दिसून येते आणि ह्या दुफळीला आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. ठीक आहे, आपले मतभेद असतील किंवा असतील नाही आहेत, तर ह्या मतभेदांवर आपण काही ठिकाणी तरी आपण मात करून एकत्र यायला पाहिजे. बेसिकली आपल्याला एक आपला स्वतःचा डेटाबेस संपूर्ण म्हणजे कोण ब्राह्मण कुठे आहे याचा एक आपल्याला मोठा डेटाबेस तयार करायला पाहिजे. म्हणजे पुण्याच्या एका काय म्हणतात त्याला ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका हर्डीकर, गोविंदराव हर्डीकर यांनी एक ब्राह्मणांची डिरेक्टरी काढण्याचा ते काढतात. माझ्या मते दर 3 ते 4 वर्षांनी माझ्या माहितीप्रमाणे ते डिरेक्टरी काढतात. खूप चांगला उपक्रम आहेत काय. आणि त्यामुळे की बऱ्याच ठिकाणी आपले ब्राह्मण कुठे कुठे काय काय आहेत याचा एक आपल्याला त्याच्यामध्ये माहिती मिळते आपल्याला. तर आणि ह्या म्हणजे अशाच पद्धतीने आपल्याला असं काहीतरी करायला पाहिजे की सगळ्या संघटनांची एक आपल्याला यादी करायला पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 500 संघटनांची ब्राह्मण संघटना आहेत महाराष्ट्रामध्ये. मागे गोविंदराव कुलकर्ण्यांनी एक कार्यक्रम केला होता कोल्हापूरला, त्यावेळेस त्यांनी ह्या सगळ्या संघटनांची यादी काढली होती. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपले मतभेद तात्पुरते तरी विसरून आपण पुढे यायला पाहिजे. आणखीन काहीतरी म्हणजे आपलं एकत्रीकरण करायला पाहिजे. एकत्रीकरण करायला पाहिजे म्हणजे बेसिकली आज आपण किती लोकांपर्यंत पोचू शकतो आपल्या गोष्टी. आज बरीच लोकं अशी आहेत की ज्यांना गरज आहे पण ते प्रॉपर माणसापर्यंत पोचू शकत नाहीत आणि त्या प्रॉपर माणसाला ह्यांची गरज आहे पण तो ह्यांच्यापर्यंत पोचू शकत नाहीत. अशी खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे काय म्हणतात त्याला विभागणी आहे. तर याच्यासाठी म्हणून आपल्याला काय करता येऊ शकेल, तर माझं म्हणणं असं आहे की आपण सुरुवातीला अगदी ग्राउंड लेवलवर म्हणजे तालुका लेवलवरून सुरुवात करावी की प्रत्येक तालुक्यामध्ये किती ब्राह्मण आहेत आणि हे ब्राह्मण काय करतात याचं एक आपल्याला म्हणजे याचा एक आपल्याला डेटाबेस करायला पाहिजे. मग तालुका लेवलवरनं आपण शहरी लेवलवर येऊ. कारण कसं आहे की पुण्या मुंबईतल्या ब्राह्मणांना मी असं बघितलेलं आहे त्यांना एकीकरणाची गरज नाही आहे. दे आर सेल्फ सफिशियंट. पण दे आर सेल्फ सफिशियंट म्हणता म्हणता ते इतर लोकांकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष करतात की त्यांना काही पडलेली नाही आहे. म्हणजे तुमच्या पुणा मुंबईमध्ये जे काही ब्राह्मण आहेत तेव्हा ब्राह्मण संघटनांमधले ही किती ब्राह्मण त्याच्यामध्ये आहेत, तर प्रमाणात खूप कमी आहेत. म्हणजे पुण्या मुंबईत एखादा ब्राह्मणांचा फक्त पुणेरी लोकांचा मोर्चा किंवा फक्त मुंबईतल्या लोकांचा मोर्चा काढायचा म्हटलं, मोर्चा नाही एकत्रीकरण करायचं म्हटलं तर तुम्हाला मी सांगतो काही मोजून 1000 लोक येतील. म्हणजे काही वर्षांपूर्वी मुंबईमध्ये एक आझाद मैदानावर ब्राह्मणांचा मोर्चा काढायचा ब्राह्मणांचं एकत्रीकरण करायचा एक कार्यक्रम ठेवला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये काही ब्राह्मणांना आरक्षण किंवा ब्राह्मणांच्या काही मागण्या वगैरे अशा पद्धतीचा एक कार्यक्रम ठेवला होता. पण ह्या कार्यक्रमामध्ये बघितलं तर मोजून एक 2,500-3 हजाराच्या वर लोक आली नाहीत. मुंबईमध्ये एवढे ब्राह्मण आहेत, किती ब्राह्मण गेले तिथे, पुण्यातनं किती ब्राह्मण गेले तिथे. ही जी ब्राह्मणांची जी काय म्हणतात त्याला मानसिकता आहे ही बदलायला पाहिजे. हे एकत्रीकरण कुठेतरी आपल्याला वाढवायला पाहिजे आणि ह्या एकत्रीकरणासाठी आधी आपल्याला एक आपला डेटाबेस करायला पाहिजे. कुठल्या गावात आपला काय माणूस आहे, काय आहे, कसं आहे हे ठरवायला पाहिजे. ठिकठिकाणी ब्राह्मण सभा आपल्याला काढता आल्या पाहिजेत. असा आपल्याला काहीतरी एक मोठा उपक्रम करायला पाहिजे. तुमच्याही काय आयडियाज असतील तर सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे कंटिन्यू करू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये माझ्या डोक्यातल्या काही कल्पना आहेत त्या मी सांगणार आहे. आज एवढंच. धन्यवाद.